नमस्कार, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अक्षुकी रसोई। तर आज आपण बनवणार आहोत बेसन पिठाचे लाडू। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 वाटी बेसन पीठ, आता आपण बेसन पीठ चाळून घेऊयात। आता एका पातेल्यात चाळून घेतलेलं पीठ काढून घेऊया। मग त्यामध्ये अर्धा तांब्या पाणी टाकून ते एकत्र करून घेऊया। आपण बघू शकता आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता आपण ते पीठ 5 ते 10 मिनिट साठी झाकून ठेवून देऊया। तोपर्यंत आपण कढई तापवायला ठेवूया। त्यामध्ये टाकूया 100 ग्राम तूप टाकून भजे तळून घेऊया। तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता। आपण बघू शकता आपले भजे तळून झालेले आहेत। आता आपण ते थंड होण्यासाठी ठेवून घेऊया आणि पाक तयार करून घेऊया। पाक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य 3 वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी। आता आपण पाक तयार करून घेऊया। पाक तयार होईपर्यंत थंड झालेले भज्याचे आपण बारीक तुकडे करून घेऊया। आपण बघू शकता तुकडे झालेले आहेत। आता आपण ते मिक्सर मधून बारीक वाटून घेऊया। आपण बघू शकता वाटून झालेले आहे। आता आपण त्यामध्ये टाकूया विलायची पावडर आणि तुपात मध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स। आता आपण हे एकत्र करून घेऊया आणि त्यामध्ये आपण तयार केलेला पाक टाकून मिक्स करून घेऊया। मिक्स झाल्यानंतर सर्व लाडू वळून घेऊया। अशा प्रकारे आपले सर्व लाडू वळून झाले आहेत। आपण बघू शकता आपले लाडू एकदम कमाल दिसत आहेत। हे बघा, मी तुम्हाला लाडू तोडून दाखवतो। बघू शकता आपला लाडू किती छान दिसतो। ही रेसिपी तुम्ही घरी तयार करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा तुमचे लाडू कसे झाले आहेत। आणि माझा व्हिडिओ जितका होईल तितका शेअर करा आणि मला सबस्क्राईब करा।